तुम्ही चालू केलं की येतात बाबा घेतलं का ते हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतान की जय। पहा आज सफला एकादशी बरोबर आहे। हां, तर या सफला एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी ज्योतीकडे ज्योतशी ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो म्हणून आपण सर्व त्या प्रेमानंच ज्योतीच्या घरी आलो नाही काय। त्याच्यामुळे हा सत्संग इथं ठेवलेला आहे, काय हरकत नाही। तर आजचा आपला विषय आहे निजवृत्ती आणि भगवंताचं नाम। आता या ठिकाणी निजवृत्ती निज म्हणजे स्वतः म्हणजे मी आत्मा आहे। निज म्हणजे स्वतःच, म्हणजे स्वतः म्हणजे कोण आहे? मग तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मी आत्मा आहे। मग त्या आत्म्याची वृत्ती हे एक की अलग, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आत्म्याची निजवृत्ती म्हणजे आत्म्याची वृत्ती एक की अलग, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मग आत्मा आणि आत्म्याची वृत्ती एक की अलग आहे? एक आहे का अलग अलग आहे? कारण ती वृत्ती कोणाची आहे? मग किती झाले ते? झाले किती? एक कसे काय होतील? अरे निज म्हणजे मी आत्मस्वरूप आहे आणि त्याची वृत्ती म्हणजे त्याचा संकल्प विकल्प एक की अलग कसं काय? सांगा ना, सांगा। एक की अलग? बरं पहा, निज म्हणजे मी स्वतः मी आत्मा आहे आणि त्याची वृत्ती, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीचं शिल्लक राहत नाही म्हणून निजवृत्ती म्हणजे हा जो संकल्प आहे हा संकल्प त्या स्वरूपाशी काय होऊन जातो? मग किती राहिले? एकच, बरोबर आहे। आता समजलं? एक की दोन? एक की दोन? एकच आहे। मग भगवंताच्या नामस्मरणानं काय आहे? त्या वृत्तीला मुक्तपणे ब्रह्मसुखाची प्राप्ती होते। कशामुळे? भगवंताच्या नामाशिवाय तो मुक्त होत नाही, म्हणजे त्याला ब्रह्मसुखाची प्राप्ती होऊ शकत नाही। कारण अशा मुक्तपणात प्रवेश करताच निजवृत्तीचा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लय होतो। त्या वृत्तीचा त्या ब्रह्मस्वरूपात आत्मस्वरूपामध्ये काय होऊन जातो? लय होऊन जातो। म्हणजे काय होतं? ते दोन्ही एकरूप होतात। आणि असा त्याचा आहे अर्थ। जोपर्यंत ही निजवृत्ती नामस्मरणात रंगणार नाही,
मग आता जगाची निजवृत्ती पान, आपली निजवृत्ती पान. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगाला निजवृत्तीच माहीत नाही. निजवृत्ती काढी सर्व माया आणि इंद्रिया सवडी, आणि जग इंद्रिया सवडी आहे का नाही? हा, म्हणून जगाचा आणि आपला फार फरक आहे. जमीन अस्मानचं अंतर आहे, नाही काय? कारण त्यांनी त्यांची निजवृत्ती, स्वतःची वृत्ती ही त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप केलेली नाही. मग जोपर्यंत ही निजवृत्ती नामस्मरणात रंगणार नाही तोपर्यंत सत्भावनेशी ते एकरूप होणार नाही, सत्स्वरूपाशी ते एकरूप होणार नाही. आणि जिथं सद्भावना नसते तिथं अविचार असतो. ज्या ठिकाणी अंतःकरणात सद्भावना नसते, चांगली भावना नसते, त्या ठिकाणी अविचार येतो, त्या ठिकाणी विचारच शिल्लक राहत नाही. मग आता हा सत्विचार, हा सद्विचार कसा प्राप्त होईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जेथे सद्विचार नाही, ज्या ठिकाणी सत्विचार नाही, त्या ठिकाणी विवेक नाही. विवेकामुळे सत्विचार करतो तो. चांगला विचार केव्हा करतो? त्याच्या ठिकाणी विवेक असला तर. विवेक म्हणजे काय? खरं आणि खोटं तपासणं. चांगलं असेल ते घेणं आणि खराब असेल ते सोडून देणं. सार घेणं, असार सोडून देणं. आंब्याच्या काळात आंबे माचतो आणि काय करतो? बुलबुले करतो. तिकडे बुलबुले म्हणतात, आम्ही त्याला माचणं म्हणतो. मग काय करतात? त्याच्यातल्या कोई खाऊन घेतात आणि फोतरं खाऊन घेतात, तर रस फेकून देतो. काय होईल? काय घेतलं तुम्ही? असार घेतलं आणि सार सोडून दिलं. मग जग काय करून राहिलं? जे पाहिजे ते नाही, असारच सुरू आहे. कोणी म्हणत असेल हो मी करतो, हा मान्य नाही. कारण विवेकाशिवाय सद्विचार उत्पन्न होऊ शकत नाही. मग ज्या ठिकाणी विवेक नाही तिथं स्वधर्म कशाचा आला हो? अरे विवेकाच्या ठिकाणी स्वधर्म आहे. मी आत्मा आहे, माझं स्वरूप आहे आणि तोच माझा खरा धर्म आहे. जगामध्ये युद्ध का सुरू आहे? जगाला स्वधर्मच कळला नाही. मी आत्मा आहे हे कळलंच नाही. आत्मा आहे हे जर सर्वांना कळलं तर तिथं झगड्याचं कामच नाही. एक देश दुसऱ्या देशावर कधीही आक्रमण करणार नाही, कारण स्वधर्मच माहीत नाही. आणि आत्मस्वरूप सर्वांचा, साऱ्या जगाचं आत्मस्वरूप एकच आहे, तो म्हणजे स्वधर्म. मी आत्मा आहे, बरोबर आहे. आणि जिथं विवेक नाही तिथं स्वधर्म काय आणि धर्म काय हे कळणार नाही. कर्तव्य काय, अकर्तव्य काय हे सुद्धा समजणार नाही. कारण निजवृत्ती मोकट सुटलेली आहे. स्वधर्म का कळत नाही? मी आत्मा आहे का कळत नाही? आम्हाला अनुभव का येत नाही? कारण तुमची जी निजवृत्ती आहे ही तुम्ही मोकट सोडून दिली. इंद्रिया सवडी इथं सांगितलं, इंद्रिया सवडी लपवू नको. हां, आणि तुम्ही काय केलं? तुमची वृत्ती काय केली? मोकळी सोडून दिली. मग इंद्रिय जी वृत्ती आहे, म्हणजे वृत्ती म्हणजे काय? मन म्हणा, संकल्प विकल्प म्हणा, त्याला वृत्ती म्हणतात. आणि ही जर मोकळी सोडली तर काय? आपली जी इंद्रिय आहे हे सैरावैरा भटकतात, इकडे तिकडे धावतात. मग